नमस्कार बालमित्रांनो, ओळखलत का मला? मी आहे पुस्तक. बालमित्रांनो, आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. पूर्वी माझा जन्म झाला नव्हता, छपाईचा शोध लागला नव्हता. अशा वेळी देखील माणसे आपले निरोप संदेश एकमेकांना पाठवत असत. ते आपले संदेश व विचार लिहिण्यासाठी झाडांच्या साली, कापड, धातू यांचा देखील वापर करत असत. काही काळानंतर कागदाचा शोध लागला. आपण कागदावर लिहू लागलो. छपाई यंत्राच्या मदतीने लिहिलेले छापू लागलो आणि त्यांनाच माझं स्वरूप म्हणजेच पुस्तक म्हणू लागलो. कालांतराने हळूहळू मानवाची प्रगती होत गेली. मानवाने बुद्धीच्या बळावर मोबाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन यांसारख्या अनेक तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि त्यांचा बेसुमाररित्या वापर होऊ लागला. बघा ना विद्यार्थी मित्रांनो, या तंत्रज्ञानामुळे आमचा वापर हळूहळू कमी होत चालला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा ना, तुम्हाला एखादी माहिती शोधायची असेल, अशा वेळी तुम्ही माझ्याजवळ न येता पटकन संगणकाकडे वळता आणि संगणकावर बटन दाबून माहिती शोधता. अशा या तंत्रज्ञानामुळे आमचा वापर हळूहळू कमी होत चालला आहे. तुम्हा मुलांनी तर फावल्या वेळात आमच्याऐवजी मोबाईलचीच गट्टी केली आहे. खरंच बालमित्रांनो, आम्हालाही तुमच्याशी मैत्री करायची आहे, तुमच्या सहवासात राहायचे आहे. तर याच पार्श्वभूमीवर आधारित आज आपण पुस्तके ही कविता आपण अभ्यासणार आहोत. कविता क्रमांक 17, पुस्तके. सर्वप्रथम आपण कवी परिचय घेऊया. तर हे कवी सफदर हाशमी हे सुप्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांनी ही पुस्तके ही जी कविता आहे ती किताबे या नावाने हिंदीतून लिहिलेली कविता आहे. आणि आपल्याला इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये पुस्तके ही हिंदी कवितेची मराठीत अनुवादित केलेली कविता आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी कवितेचं गायन व स्पष्टीकरण करणार आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर कविता अभ्यासूया. कविता क्रमांक 17, पुस्तके. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीच्या 2 ओळी पाहूया. मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वप्रथम कवितेचं गायन व स्पष्टीकरण करणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय. पुस्तक सांगतात गोष्टी गोष्टी युगायुगांच्या. पुस्तक सांगतात गोष्टी गोष्टी युगायुगांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये काय म्हटलंय बघा. पुस्तकं सांगतात गोष्टी गोष्टी युगायुगांच्या. या ठिकाणी पहिला शब्दार्थ आलेला आहे तो आहे युगायुगांच्या. पहिला शब्दार्थ आहे युगायुगांच्या आणि म्हणून या शब्दाचा अर्थ आहे युगायुगांच्या म्हणजेच फार वर्षापूर्वीपासून ज्या काही गोष्टी घडत आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पुस्तकं सांगतात गोष्टी गोष्टी युगायुगांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, कवी सफदर हाशमी तुम्हाला काय सांगत आहेत की ही जी पुस्तकं आहेत तर एक प्रकारच्या माहितीचा खजिना आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळापासून ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या घटना या सृष्टीतलावरती होऊन गेल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या ओळींमध्ये पुस्तके सांगतात गोष्टी गोष्टी युगायुगांच्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या ओळी पाहूया. माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी या ओळी मी पुन्हा वाचतो. माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलेलं आहे, माणसांच्या जगाच्या
म्हणजेच ह्या पृथ्वी तलावरती, या सृष्टीवरती मानवाने त्याच्या जन्मापासून आत्तापर्यंत जी जी प्रगती केली, त्याला अनेक समस्या जाणवल्या, या सगळ्यांची माहिती, या संपूर्ण विश्वाची माहिती आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे असे कवी शब्दराश्मी बालमित्रांनो तुम्हाला सांगत आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर्तमान काळात जीवन जगत आहोत आणि यापूर्वी जो काळ घडून गेला तो इतिहास म्हणजेच भूतकाळामध्ये घडून गेलेला आहे. म्हणजेच या सृष्टीतलावरती इतिहासामध्ये समजा अनेक राजे असतील, त्यानंतर थोर समाजसुधारक असतील, त्यानंतर अनेक वैज्ञानिक संशोधक असतील, तर यांनी इतिहासामध्ये जे जे शोध लावले, जे जे पराक्रम केले, या सगळ्यांची माहिती आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या म्हणजे आता घडणाऱ्या गोष्टी यांचं देखील पुस्तकांमध्ये लेखन केलं जातं, त्यांचं पुस्तक तयार केलं जातं. तसंच इतिहासामध्ये ज्या ज्या घटना घडून गेल्या ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि म्हणून कवी काय म्हणतात की मित्रांनो, तुम्ही या पुस्तकांच्या जवळ जा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा काय म्हणतात, एकेका क्षणाच्या म्हणजेच पूर्वीपासून जे जे महत्त्वाचे क्षण होऊन गेले त्या क्षणांची माहिती आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुस्तकांचं महत्त्व या ठिकाणी कवी शब्दराश्मी यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर पुढच्या ओळी आपण पाहूया. बघा या ठिकाणी काय म्हणताय, जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थ आलेला आहे या ठिकाणी कटुतेच्या. तर कटुतेच्या म्हणजेच अगदी रागाच्या, क्रोधाच्या या गोष्टी आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जिंकल्याच्या हरल्याच्या. तर पूर्वीच्या काळात अनेक राजे, मोठमोठे राजे, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांसारखे इतर राजे होऊन गेले आणि त्यांनी केलेले पराक्रम, त्यांचे विजय असतील, हार असेल आणि जीत असेल, या सगळ्यांची माहिती आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, जिंकल्याच्या हरल्याच्या आणि त्याचबरोबर प्रेमाच्या म्हणजे चांगल्या गोष्टींची माहिती, ज्यातून प्रेम व्यक्त होतं, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर कटुता म्हणजे एकमेकांबद्दल असणारा राग, द्वेष आणि या सगळ्या गोष्टी या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या अशा सगळ्या भावनांनी युक्त अशा गोष्टी पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून यावर कवी म्हणतात की तुम्ही अशा गोष्टी ऐकणार नाही का, तुम्हाला पुस्तकांच्या गोष्टी ऐकायला मजा वाटेल का, असा प्रश्न इथे म्हटलेला आहे. आणि म्हणून कवी तुम्हाला प्रश्न करतात, तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या. आणि या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून नक्की हो असेल आणि तुमचं उत्तर असेल की आम्ही या पुस्तकांच्या गोष्टी नक्की ऐकू, आणि असं उत्तर कवीला अपेक्षित आहे. चला तर पाहूया पुढच्या ओळींचा अर्थ. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. तर बालमित्रांनो, हे कवी काय म्हणतात, पुस्तके काही करू इच्छितात, पुस्तकांना काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. आणि इच्छा कोणती आहे, तर ह्या पुस्तकांना बालमित्रांनो तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे. म्हणून ही पुस्तकं काय सांगतात की तुम्ही आमच्याजवळ या आणि आम्हाला तुमचे मित्र सोबती बनवा, तुमच्या सोबत ठेवा, असं या ठिकाणी हे कवी तुम्हाला सांगत आहेत. आणि म्हणून इथे म्हणतात, पुस्तके काही करू इच्छितात, पुस्तके तुमच्याजवळ राहू इच्छितात. ह्या पुस्तकांना तुमच्याजवळ राहून तुम्हाला ज्ञान द्यायचं आहे, असं या ठिकाणी कवी शब्दराश्मी या ठिकाणी सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या ओळी पाहूया. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शब्दार्थ आलेला आहे. तर या ठिकाणी
आखरं म्हणजेच पुस्तकांमध्ये जी अक्षरं दिलेली आहेत त्यांनाच काय म्हटलेलं आहे, आखरं. तर आखरं या शब्दाचा अर्थ होतो अक्षरं, आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पुस्तकात पाखरं चिवचिवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पाखरे चिवचिवतात म्हणजेच वेगवेगळ्या पक्ष्यांवर आधारित मनोरंजनात्मक गोष्टी या तुम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध होतात आणि तुमचं हे पुस्तकं मनोरंजन करतात. त्यांचं किलबिलनं आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध होतं आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, पुस्तकात पाखरं चिवचिवतात आणि पुस्तकात आखरं सळसळतात. आखरं म्हणजेच अक्षरं, आणि पुस्तकांमध्ये जी अक्षरं असतात ते वेगवेगळ्या वेळी म्हणजेच प्रत्येक गोष्टीनुसार वेगवेगळा अर्थ आपल्याला सांगत असतात आणि असा सुंदर अर्थ आणि आपलं मनोरंजन ही अक्षरं करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. आणि अशा प्रकारे या सळसळणाऱ्या अक्षरांमधून आपल्याला वेगवेगळा भावार्थ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच या अक्षरांच्या माध्यमातून आपलं मनोरंजन होतं, आपल्याला ज्ञान मिळतं आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पुस्तकात आखरं सळसळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कवी शब्दराश्मी यांनी पुस्तकांचे महत्त्व पटवून सांगताना तुम्हाला अगदी खूप काही नवनवीन गोष्टी आणि चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पुढच्या आपण ओळी पाहूया. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परिकथा ऐकवतात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परिकथा ऐकवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अजून एक शब्दार्थ आलेला आहे, तर तो आहे निर्झर. तर बालमित्रांनो, निर्झर हा शब्द हा आपण यापूर्वी देखील अभ्यासला होता. तर निर्झर या शब्दाचा अर्थ होतो झरा, आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय पुस्तकात निर्झर गुणगुणतात. म्हणजेच झऱ्यावर आधारित मनोरंजनात्मक जी गाणी आहेत, झऱ्याचं झुळझुळणं असेल, त्याचं वाहन असेल, खूप अशा झऱ्यांवर आधारित कविता या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेत आणि आपण या कवितांच्या तालावरती नाचलो देखील आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पुस्तकात झऱ्याचं गुणगुणणं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर पुस्तकं परिकथा ऐकवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पुस्तकं निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परिकथा ऐकवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा वेगवेगळ्या मजेशीर गोष्टी जादूच्या असतील, कल्पनेच्या असतील तर अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला खूप मजा येते आणि अशा सगळ्या परिकथा ह्या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत आणि तुम्ही अशा परिकथा वाचून तुमचं मनोरंजन देखील होतं आणि तुम्हाला ज्ञान देखील मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी कवी शब्दराश्मी सांगतात की पुस्तकांमध्ये झऱ्याचं झुळझुळणं देखील आहे आणि ही पुस्तकं आपल्याला या ठिकाणी परिकथा देखील ऐकवतात. आणि अशा प्रकारे पुस्तकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अशा सृष्टीतलावरती सगळ्या म्हणजेच अगदी मनोरंजन असेल, राग असेल, द्वेष असेल, पराक्रम असतील, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेच्या उत्तरार्धात आलेलो आहोत आणि यापुढे मी कवितेचं गायन करतेवेळी फक्त पुढील 5 ओळींमधील आहे हा शब्द कवितेच्या चालीसाठी वगळलेला आहे, परंतु त्याच्या अर्थस्पष्टीकरणामध्ये मी त्याचा समावेश केलेला आहे. हे गायल्यावरती तुम्हाला कळेलच. पुढे बघूया. पुस्तकात रॉकेटचे तंत्र, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र. पुस्तकात रॉकेटचे तंत्र, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर या पुस्तकामध्ये रॉकेटचे तंत्र आहे. तर या ठिकाणी रॉकेट तयार करण्यापासून म्हणजेच रॉकेट तयार करण्याची जी सुरुवात आहे आणि रॉकेटची प्रक्रिया यशस्वी होण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, ज्या ज्या पद्धती अवलंबल्या जातात, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. म्हणजेच आपण पुस्तकांचा आणि आपल्या मार्गदर्शकांचा अभ्यास करून आपण रॉकेटचे तंत्र विकसित करू शकतो. आणि म्हणून त्यानंतर अजून देखील म्हटलेलं आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. आणि म्हणजेच आजवर मानवाने विज्ञानामध्ये संशोधकांनी जे अनेक शोध लावलेले आहेत त्या सगळ्या संशोधनांचं आपल्या पुस्तकामध्ये वर्णन आहे आणि म्हणून त्यांचे केलेल्या संशोधनाची माहिती आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे आणि पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. आणि म्हणजेच विज्ञान असेल, त्यानंतर तंत्रज्ञान असेल, वेगवेगळ्या मशिनरी असतील, त्याबरोबर रॉकेट तयार करायचं असेल
असेल तर अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातूनच उपलब्ध आहे आणि असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या ओळी आपण अभ्यासूया। पुस्तकांची दुनिया न्यारी, ज्ञानाची उत्तुंग भरारी। पुस्तकांची दुनिया न्यारी, ज्ञानाची उत्तुंग भरारी। तर या ठिकाणी कवी म्हणतात की अशी पुस्तकांची दुनिया अगदी न्यारीच आहे, अगदी वेगळीच आहे आणि अशा ठिकाणी गेल्यावरती आपण काय केलं पाहिजे की अशा पुस्तकांच्या दुनियेत जाऊन आपण ज्ञानाची उत्तुंग अशी भरारी या शब्दाचा अर्थ होतो झेप। तर या ठिकाणी भरारी घेणे म्हणजे आपण ह्या पुस्तकांच्या विश्वात रममान होऊन आपण ज्ञान अवगत करून आपण यशाच्या शिखराकडे झेप घेतली पाहिजे असं या ठिकाणी कवी तुम्हाला सांगत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे आणि या पुस्तकांच्या विश्वामध्ये जो रमेल, जो ज्ञान अवगत करेल तो आपल्या यशाच्या शिखराकडे उंच भरारी घेईल असं या ठिकाणी कवी सफदर हाशमी या ठिकाणी सांगत आहेत। शेवटी जाता जाता या ठिकाणी ते काय म्हणतात बघा, तुम्हाला नाही का जायचं, तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात, तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात। तर या ठिकाणी कवी म्हणतात की अशा ज्ञानाची उत्तुंग भरारी आणि झेप घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकांच्या दुनियेत जायचं आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी कवी सफदर हाशमी यांनी केलेला आहे आणि याचं उत्तर तुमच्याकडून होच असेल, कारण का तुम्हालाही अशा पुस्तकांच्या विश्वात जायला, उंच भरारी घ्यायला या ठिकाणी आवडेल। आणि म्हणून या ठिकाणी पुढे काय म्हणतात बघा, तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात आणि अशा मजेशीर ज्ञानाची उत्तुंग भरारी किंवा झेप घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकांच्या विश्वात जायला आवडेल का असा प्रश्न या ठिकाणी कवी तुम्हाला करत आहेत। आणि शेवटी जाता जाता ते काय म्हणतात बघा, पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात। पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात। तर कवी सफदर हाशमी काय म्हणतात की पुस्तकांना काहीतरी सांगण्याची इच्छा निर्माण झालेली आहे आणि म्हणून ते काय म्हणतात की ही जी पुस्तकं आहेत बालमित्रांनो ती तुमच्याजवळ राहू इच्छितात, त्यांना तुमचा आस्वाद किंवा तुमची मैत्री त्यांना हवीशी आहे आणि म्हणून तुम्ही या पुस्तकांचा आस्वाद घ्यावा यासाठी ही पुस्तकं तुमच्याजवळ राहू इच्छितात आणि त्यांना तुमच्याशी मैत्री करायची आहे असं या ठिकाणी कवी सफदर हाशमी बालमित्रांनो तुम्हाला सांगत आहेत। आणि म्हणून आजच्या आधुनिक युगामध्ये अगदी ग्रंथालयातील पुस्तकांकडे हळूहळू दुर्लक्ष होत चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी बालमित्रांनो तुम्ही या ग्रंथालयातील किंवा इतर ठिकाणी असणाऱ्या पुस्तकांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे आणि त्यातून ज्ञान मिळवलं पाहिजे असं या ठिकाणी कवी सफदर हाशमी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी शेवटी काय म्हणतात, पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात। पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या हो एकेका क्षणाच्या हो एकेका क्षणाच्या। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कवी सफदर हाशमी यांनी पुस्तकांचे महत्त्व आपल्याला कविता क्रमांक 17 पुस्तके या कवितेतून सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यानंतर नक्कीच तुम्ही पुस्तकांचा आस्वाद घ्याल अशी मला खात्री आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पुस्तके या कवितेचं गायन, वाचन व स्पष्टीकरण याचा आपण अभ्यास केला। उद्याच्या तासिकेला आपण यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर तुम्हाला कवितेचं प्रस्तुत वाक्य व शब्दार्थ लेखन आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये करावायचे आहे।